सगळे. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गुढीपाडव्याला तर आपण सगळे विश करूच. आपला मराठी महिन्यानुसार गुढीपाडवा हा आपला नववर्षाची सुरुवात आहे, तर त्या दिवशी आपण सगळे पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, मजा करा. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही रिझोल्यूशन चालू केलंय का? तुम्ही तुमचा संकल्प चालू केलाय का? दरवर्षी प्रत्येक जण हे संकल्प करतो की मी हे करेन, मी ते करेन, पण खूप कमी लोक असतात जे हे फॉलो करतात. न फॉलो करणाऱ्यांमध्ये मी देखील आहे, कारण बरेच वर्ष झाले मी देखील ह्या सगळ्या गोष्टी म्हणायचे की मी ह्या वर्षी आता असं करेल, ह्या गोष्टी करेल, त्या गोष्टी करेल, पण अनफॉर्च्युनेटली मी कधीही त्या फॉलो करू शकले नाही ह्या वर्षी. त्यामुळे मी ठरवलं की मी कुठल्याही प्रकारचं रिझोल्यूशन करणार नाही आहे, कुठलाही संकल्प करणार नाही आहे. जशी लाट येईल तसं मी पोहोच जाणार आहे. आणि लेट्स होप फॉर द बेस्ट. तर सांगतच जाईल मी तुम्हाला, तसं आपण भेटतच जाऊ पुन्हा पुन्हा. तर येस, तर आजचा व्हिडिओ मी 1 जानेवारी 2024ला सुरू केलेला आहे. तर आजच्या दिवशी मी काय काय केलं, माझी फिजिओ लाईफस्टाईल जी तुम्हाला बघायची होती त्यामधली छोटीशी सुरुवात मी केलेली आहे, ती मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेलच. तर येस, स्टे ट्यून. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. लेट्स बिगिन. मॉर्निंग ॲट 6 AM मी तयार झाली आहे फिजिकल ट्रेनिंग देण्यासाठी. तर येस, मी आता जाणार आहे. नाश्ता, ब्रेकफास्ट वगैरे करून मग मी निघेल ट्रेनिंगसाठी. सो चला मग. हॅलो गाईज, तर आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे 2024चा, 1 जानेवारी 2024. ह्या दिवशी मला असं वाटलं की एक गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी, जेणेकरून आजच्या दिवशी जवळजवळ सगळीच लोक एका नवीन उमेदीने, एका नवीन आशेने आणि छान अशा स्माईलने बघतायत की 2024 आपल्याला चांगलं जावं, चांगल्या मनातल्या गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टी घडाव्यात. तर ह्या आशेने, ह्या उमेदीने सगळेजण ह्या वर्षाकडे पाहत आहेत. तर ही उमेद, ही आशा आणि ही चेहऱ्यावरची छान स्माईल टिकून राहावी, त्यासाठी मला एक गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटते. ती म्हणजे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुम्ही तुमच्या जवळच्या वेल विशर्सकडे शेअर करावी. आई, वडील, बहीण, भावंड ही आपली फॅमिली, ही आपली खूप चांगली वेल विशर्स असते. तर तुम्ही त्यांच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी असं मला वाटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपली एक चांगली मैत्रीण किंवा मित्र हे असतात जे आपले खूप चांगले वेल विशर्स असतात. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींच्या बाबतीत मी नक्कीच ॲडवाइस देईल की पडताळून पहा, की पडताळून नका बघू, पण आपल्याला नक्कीच कळतं की ती व्यक्ती आपल्यासाठी 100% किती शुअर आहे, प्युअर आहे, वेल विशर्स आहे आपली. तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यातली गोष्ट शेअर करा, जेणेकरून तुम्हाला एक नवीन एनर्जी मिळेल, एक पॉझिटिव्हिटी मिळेल की तुम्ही दुसऱ्या दिवशी फाईट करू शकाल त्या गोष्टींसोबत आणि पुढे जाऊ शकाल. फाईट म्हणजे मारामारी नाही हा, तर फाईट म्हणजे नवीन उमेदीने तुम्ही जे काही प्रॉब्लेम्स असाल त्याला फेस करू शकाल आणि पुढे जाऊ शकाल. त्या सॉर्ट आउट करायला तुम्हाला थोडीशी मदत मिळेल आणि हसत खेळत तुम्ही तुमचा दिवस आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणून ही गोष्ट तुमच्या जवळच्या वेल विशर्सकडे सांगणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर तुम्ही ही गोष्ट करून पहा.
डेफिनेटली संकल्प कितपत पूर्ण होतात ह्या बाबतीत मी स्वतः तरी कुठल्याही प्रकारची गॅरंटी देत नाहीये, पण ही गोष्ट वर्कआउट होऊ शकते यावरती माझा नक्कीच विश्वास आहे आणि ही गोष्ट खरंच वर्कआउट होते. फक्त स्वतःशी आणि समोरच्याशी प्रामाणिक राहावं अशी मी नक्कीच ॲडवाईस देईन. आणि ही गोष्ट तुम्ही फॉलो कराल, तुमची रोजची गोष्ट तुमच्या वेलविशर्स बरोबर शेअर कराल, सांगाल त्या व्यक्तीला जे काही चांगलं घडलंय, वाईट घडलंय, व्हॉट एव्हर इट इज, पण तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर ती शेअर करा आणि आयुष्य छान आनंदी जगा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प पूर्ण करायला रूल्स फॉलो करा. तुमचे नक्की संकल्प पूर्ण करा आणि व्यायाम करा, चांगलं जेवा, फूड खा, छान झोपा आणि स्वतःकडे लक्ष द्या. येस, तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हॅलो, आता वेळ झालेली आहे 6:15. माझ्या चहाची वेळ झालेली आहे. मी ह्याच टायमाला आज थोडा उशीर झाला, मी 6च्या दरम्यान चहा घेतच असते. तर या चहा प्यायला. तर मी इथे काही नोट्स, काही पॉईंट्स काढते आहे फिजिकल ट्रेनिंग फिटनेससाठी. तर प्रत्येक जी मेडिकल फील्डमधली व्यक्ती असते ही नेहमी नव्याने शिकतच असते आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळेस थोडाफार वेगळा असा स्टडी करावाच लागतो. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न असतात, नवीन गोष्टी असतात, त्यामुळे रिसर्च हा करावे लागतात, थोडा स्टडी हा करावा लागतो आणि तोच मी करते आहे. येस, हॅलो एव्हरीवन. तर आता वेळ झालेली आहे जेवणाची. आज जेवण बनवायची गरज नाही पडली कारण सकाळचं जेवण भरपूर आहे. तर येस, तेच जेवण मी जेवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर इथे आहे शेंगदाण्याची चटणी, गवारीची भाजी, भाजलेले पापड आणि चपाती. या जेवायला. हॅलो एव्हरीवन. तर माझं जेवण बराच वेळ झालं आहे आणि आता मला थोडंसं घसा खवखवतो आहे, त्यामुळे मी हा काढा बनवला आहे. थोडं फीवर सारखं पण वाटतं आहे, सो म्हटलं हा काढा घ्यावा. मेडिसिनपेक्षा बेस्ट ऑप्शन आहे हा काढा आहे. अद्रक, ओवा, हळद आणि दालचिनी ॲड करून मी बनवलेला आहे आणि थोडासा गूळ ॲड केलेला आहे जो घशासाठी खरंच चांगला असतो. सो मग मी हा आत्ता घ्यायचं ठरवलं. तर येस, आणि कोरोनाचा नवीन व्हायरस आलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी बाहेर पडताना मास्क यूज करा. आणि जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर प्लीज मास्क घाला, डॉक्टरांकडे जा, ट्रीटमेंट इमिडिएटली घ्या, ही मी ॲडवाईस देईल. प्लीज इग्नोर नका करू, कारण आपल्याला नॉर्मल जरी खोकला येत असला तरी आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास होऊ नये म्हणून निदान एवढं तरी क्युअरिटी किंवा प्रोटेक्शन घ्यायला हवं, तुम्ही मास्क यूज करायला हवा. तर येस, मला देखील इतरांमुळेच हा 2 वीकपासून मला खोकला वगैरे होता. बरेच अँटीबायोटिक घेतल्यामुळे आता थोडं बरं वाटतं, पण आज परत मला थोडंसं फीवर आणि घसा खवखवतोय. एनिवे, ह्या काढ्याने बरं वाटलं तर ओके, नाही तर मग मी डॉक्टरांकडून जाऊन ट्रीटमेंट घेणार आहे. आणि मी स्वतः पर्सनली जेव्हा मला थोडासा जरी खोकला किंवा कफ त्रास होत असेल, कोल्ड झालेला असेल, सर्दी झालेली असेल, तर मी मास्क यूज करते आणि मी तुम्हालाही सांगेल की तुम्ही पण प्लीज मास्क वेअर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थोडासा बोर असेल कारण मी थोडी स्पीच दिलेली आहे त्याच्यामुळे, बट एनिवे हे तुमच्यासाठी मी सांगितलं. तुमच्यासाठी माझ्याकडून एक मी दिलेली एक चांगली गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर तुम्हाला ती कशी वाटली आणि हा व्हिडिओ
कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.